जय भवानी ग्रुपतर्फे जळगाव शहरातील भवानी माता मंदिर येथून श्रावण मासानिमित्त रामेश्वरम येथे कावड यात्रेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। गेल्या 9 वर्षापासून जय भवानी ग्रुपतर्फे जळगाव शहरातून भवानी माता मंदिर येथून या कावड यात्रेचे आयोजन मोठ्या भक्तिमय वातावरणात यावेळी करण्यात येत असते। या कावड यात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करत ढोलताशांच्या गजरात यावेळी लेझिमच्या तालावर ठिका धरत अनेक भक्तांनी या कावड यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता। 2 दिवसांचा प्रवास करत ही कावड यात्रा रामेश्वरम येथे पोहोचणार असून यावेळी महादेवाचे यावेळी भाविक दर्शन घेणार आहे। या संदर्भात जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष यशाजी चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली। या ठिकाणी जय भवानी ग्रुपतर्फे कावड यात्रेचं आयोजन करण्यात आले। हिंदू धर्माच्या हा श्रावण महिना एकदम पवित्र पावन मानला जातो आणि त्या पवित्र पावन मास निमित्ताने श्रावण मासानिमित्ताने जय भवानी ग्रुप जळगाव शहर यांच्या वतीने गेल्या 9 वर्षापासून सलग देवजय धर्मासाठी जळगाव ते त्रिवेणी संगम क्षेत्र रामेश्वर आपण इथं सलग 9 वर्षापासून जळगाव ते रामेश्वर पायी कावड यात्रा घेऊन जात आहे आणि या कावड यात्रामध्ये आपण नेहमी संकल्प घेत असतो की देवजय धर्म कार्य करणारे संघटित व्हावे आणि चांगले विचार या जगामध्ये निर्माण व्हावे आणि चुकीचा मार्ग चालले किंवा युवती नेहमी आपल्या सोबत चांगला धर्म कार्यालय करते ही छोटी महाबली माध्यमाचे वाटक आहे याच्या चांगल्या मुली जुळतात आणि असं ते भव्य दिवस कसा प्रवास आणि किती दिवसाचा प्रवास हा प्रवास गेल्या 2 दिवसाचा असतो। जळगाव ते औची हनुमान पहिला प्रवास, औची हनुमान ते परसोड रामेश्वर दुसरा प्रवास। सकाळी सोमवारी उठून महादेवाच्या आंघोळीमध्ये करून सगळा अभिषेक करून महारुद्राभिषेक करून पुढे आम्ही मार्ग लागतो। मग एक आगळं वेगळं चैतन्य काय सांगणार किती भक्त हे कावड यात्रेनिमित्त बनवतो तत्पुरुष साहेब नाही महादेव आहे की नाही तन्नो रुद्र प्रचोदयात। जसे आपल्या श्रावण मास निमित्ताने या श्रावण मास निमित्ताने असंख्य इथं मोठे जाणारे असे युवा युवती इथं या धार्मिक कार्यक्रमात येत आहे, आपलं सहभाग नोंदवत आहे आणि असेच मी तुमच्या मीडिया माध्यमातून आणि प्रिंट माध्यमातून सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो की सर्वांनी नेहमी धर्मकार्यात जोडावे, चांगलं संकल्पना घ्यावे, चांगले कार्यक्रम करत राहावे। माझं नाव यशाजी हेमराज चव्हाण, मला लोक प्रेमाने भवानी पुत्र म्हणतात।